लोकांना बाईक आवडतात. काही लोक तर महेंद्रसिंग धोनी सारखं वेळ कलेक्शनही करतात. तर काही लोक त्याच प्रेमापासून गुन्हेगारीचा मार्ग निवडतात. तसंच एका माणसाने केलंय. त्याला लहानपणापासूनच त्या बाईक आवडायच्या. त्याने एक नाही, दोन नाही तर तब्बल 40 स्प्लेंडर बाईक्स गायब केल्या आणि वर्षानुवर्षे कुणाला हे कळलंच नाही. त्याचं नाव आहे अशफाक इसाफ पठाण. वय वर्ष 32. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या पाथर्डीला राहत होता. तो दररोज रात्री पाथर्डीतून बसमध्ये बसायचा. पहाटे पुणे पिंपरी चिंचवडला येऊन स्प्लेंडर बाईक चोरायचा आणि संध्याकाळी घरी परत जायचा. हे सगळं तो त्याच्याकडच्या एका मास्टरकीने करायचा. बाईकचा लॉक उघडायचा आणि गुपचूप निघून जायचा. हिरो स्प्लेंडरला मार्केटमध्ये डिमांड असल्यामुळे त्या सहज विकल्या जायच्या. तो खरेदीदारांना सांगायचा की ही बाईक फायनान्स कंपनीने EMI न भरल्यामुळे सीज केलेली आहे, म्हणून स्वस्तात देत होता आणि लोक त्याच्यावर विश्वास पण ठेवायचे. या चोरीचा तपास लावण्यासाठी पोलिसांनी 70हून जास्त सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा फुटेज तपासले. सिनियर पोलीस इन्स्पेक्टर अरविंद पवार यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखाने 7 मार्च 2026 ला बावधन परिसरातून त्याला अटक केली. सोबतच त्याच्या साथीदाराला सुद्धा मुकुंद हरडस याला पण अटक करण्यात आली. पोलिसांनी त्याच्याकडून 21,66,000च्या 40 बाईक्स जप्त केल्या. नवलाची गोष्ट म्हणजे त्या बाईक सारख्या कंपनीच्या आणि सारख्या रंगाच्या होत्या.